तर नमस्कार मंडळी आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आपण आता पुढे चाललो आणि हा आहे दापोली दाभोळ रस्ता. आणि आपण आज जाणार आहोत कोकण ट्रेल म्हणून जे एक दाभोळ आणि दापोलीच्या रस्त्याच्या मध्ये एक जागा आहे. तिकडे आमच्या आप्तेष्टांचं एक घर भरणं आहे. तर त्यासाठी तर तुम्ही हा बघितला तर हा लेफ्ट घेतला आपण तर त्या कोकण ट्रेल्सच्या इकडे जायला हा रस्ता आहे. आणि अंदाजन इकडनं एक 1.5 किलोमीटर आतमध्ये आहे ते सगळं. एक 220 बंगल्यांचा टोटल प्लॉट आहेत. आणि त्यांनी सगळे प्लॉटिंग्स वगैरे करून त्यांच्या पद्धतीने राहायला 1+2+ ज्या डिपेंड्स म्हणजे तुमच्या जागेप्रमाणे. तर आमचं जे आप्तेष्ट आहेत ढगे त्यांनी इकडे 1+ एक बंगला बांधला. तर आम्ही त्याच्या घर भाड्याला आता जातो आहे. तर जंगलाच्या मग डोंगराच्या मध्ये आहे ते हे जे कोकण ट्रेल्स आहेत. म्हणजे तुम्ही पुढे बघाल तर त्यांचं एक नाव पण असं दिलेलं आहे ते कोकण ट्रेल्स म्हणून. आणि पुढे त्यांचा गेट आहे. आणि तिकडनं मग आतमध्ये एक मोठा परिसर आहे. तिकडे असे हे बंगले उभारलेले आहेत. तर तुम्ही बघितलं तर हा उघडल्यानंतर आम्ही थोडंसं एक आम्हाला माहिती नव्हतं कुठे जायचं आहे ते. आणि थोडंसं विचारल्यानंतर आम्हाला रस्ता माहिती पडला. तर बऱ्यापैकी परिसरामध्ये हे बांधकाम झालेलं आहे. आणखीन हळूहळू हळूहळू थोडंसं डेव्हलप होतं आहे. तर आम्ही इकडे आलो आणि इकडे नंतर रस्ता विचारला. तर एक जण काम करत होते त्यांना विचारलं. तर त्यांनी बरोबर सांगितलं की या घराच्या नंबरच्या इकडे हा रस्ता जातो. तर तुम्ही हा बघितला तर हा असला सगळा परिसर आहे. आणि आम्हाला जायचं होतं राईटला. आणि राईटला तुम्ही बघाल तर डगे काकांची अर्टिगा पण तिकडे आलेली आहे. आणि हा आहे त्यांचा नवीन बांधलेला बंगला. तर गाडी लावल्यानंतर आम्ही थोडीशी भटकंती करायला गेलो. आणि ह्या परिसरामध्ये 220 टोटल बंगले आहेत. आणखीन काही एकदमच लॅविश आहेत. त्याचं ते भाड्याने देतात ती लोकं. त्याचं दिवसाचं भाडं अराऊंड एक 15,000 ते 20,000 रुपये आहे फक्त राहण्याचं. तर तुम्ही इमॅजिन करू शकता की किती लॅविश आहे. आम्ही गेलेलो एका ठिकाणी पण त्याचं काही शूटिंग वगैरे आम्ही दाखवू शकत नाही. पण हा जो बंगला तुम्ही बघाल एंडला तोच तो बंगला आहे. तर नमस्कार मंडळी. आणि तुम्ही आता बघाल तर आपला इकडचा जो प्रोग्राम आहे कोकण ट्रेल्सचा तो एकदम सगळा झालेला आहे. पण तरी पण हे बघा हे असं कोकण ट्रेल्स. आणि हा ढगेगांचा बंगला. ही आपली आता गाडी. तर आपण आता जाणार आहोत खिर्डीला. आणि खिर्डीचा मार्ग आहे दापोली, मंडणगड आणि गोरेगाव. म्हणजे गोरेगाव लागत नाही आपल्याला पण मंडणगड, आंबेत, आतमधनं मसाळा आणि नंतर खिर्डी. 4-4:30 लागतील. आता वाजलेले आहेत 7:30. मध्ये कुठे जेवायला वगैरे थांबू. तर असा हा परतीचा प्रवास आपला आता चालू होईल. तर तुम्ही बघितलं तर आम्ही आता रात्री चालू केलं आहे चालायला. आणि हा थोडासा जो ट्रेल आहे तिकडे आपले डिफरंट लायटिंग कंडिशन्स थोडेसे बघितले, टेस्ट केले. आणि पुढे आम्ही बरोबर 8 वाजता निघालो.
आणि तोच रस्ता जो मी मगाशी सांगितलेला तो आम्ही घेतला. मसाळ्याला आम्ही जेवायला थांबलो आणि टोटल 8 ते मला वाटतं 11:30ला आम्ही म्हणजे 11 वाजता आम्ही मसाळ्याला पोचलो, जेवायचा ब्रेक घेऊन वगैरे. अंदाजानं 11:30ला आम्ही श्रीवर्धनला पोचलो. तर 3.5 तासाचा परतीचा प्रवास झाला. तर तुम्ही बघाल तर जेटी मार्गे आहे म्हणजे फास्ट आहे. पण आम्हाला सिन्स रात्र झालेली आणि जेटीचं लास्ट टायमिंग मला वाटतं 8:30चं आहे. त्याच्यानंतर जेटी बंद होत नाही, पण तुम्हाला प्रायव्हेटली जायचं असेल तर त्याचे खूपच एक्स्ट्रा चार्जेस आहेत. तर आम्ही डिसाईड केलं की नॉर्मल रस्ता पकडायचा. आणि थोडंसं रस्त्याचं काम चालू आहे. मंडणगड मुंबई जो रस्ता आहे तो. तर बाकीचा रस्ता चांगला आहे, सुरेख आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि असं आहे. तर तुम्ही बघितलं तर हा आपण लेफ्ट घेणार, तर आपण जॉईन होणार म्हसळ्याला जाण्यासाठी. आणि एकदमच चांगला रस्ता होता, थोडासा जंगलातनं होता, पण हा पण बऱ्यापैकी होता रस्ता. आणि या रस्त्याला जनरली ट्रॅफिक दिसलंच नाही. आम्ही गेल्या वेळी पण गेलेलो. आणि पुढे तुम्ही बघितलात तर राईटवरनं जो उतरतोय रस्ता म्हणजे रस्ता जातोय तो आपला नॉर्मल मुंबई माणगाव चा रस्ता आहे. आणि हा आपण नॉर्मल गोरेगावच्या फाट्यावरून जो येतो तो रस्ता इकडे मिळला. तर असं आहे. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.